मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। महत्त्वाच्या सगळ्या घडामोडींचा आढावा घेऊया महाफास्ट 100 मध्ये। प्रांजल खेवलकर प्रकरणात पुणे पोलिसांची रोहिणी खडसे यांनाही नोटीस। रोहिणी खडसेंची 1.5 तास अंमली पदार्थ विरोधी विभागाकडून चौकशी। खेवलकरांकडून कधीही अंमली पदार्थांचं सेवन नाही, रोहिणी खडसेंचा जबाब। जरांगेंनी ताकदीच्या जोरावर 374 जातींच्या लोकांना समुद्रात बुडवून टाकावं, त्यांनी ओबीसी समाजाला मारून टाकावं, संपवून टाकावं। जरांगे मराठा समाजाच्या ताकदीवर दादागिरी करतायत, वडेट्टीवार यांचा जरांगेंवर संताप। येवल्याच्या अलिबाबाचे शब्द आहे आणि परळीच्या टोळीला वडेट्टीवार नावाचा नवाब भिडू भेटलाय। त्यांच्या तोंडून हे सगळं वदवून घेत आहेत, त्यांना फक्त जातीय दंगली घडवून आणायच्या आहेत। मनोज जरांगेंचा छगन भुजबळांसह वडेट्टीवारांवर निशाणा। अजित पवारांविषयी मोठं षडयंत्र सुरू, मनोज जरांगेंचं वक्तव्य। भुजबळ आणि परळीच्या गँगनं पवारांचं कुटुंब संपवण्याचा घाट घातला, जरांगेंची टीका। निवडणुकीला उभं राहतो म्हणाले, पण शेवटी उभे राहणार नाही असं म्हणाले, भुजबळांचा जरांगेंना टोला। जरांगेंनी येवल्यात आले तेव्हा 4 मुंड्या मी चित केलं, भुजबळांचा निशाणा। मी काय कोणीच अजित पवारांना संपवू शकत नाही, जरांगेंच्या आरोपावर छगन भुजबळांचं प्रत्युत्तर। ओबीसींच्या नेत्यांनीच ओबीसींची फसवणूक केली, मनोज जरांगेंचं वक्तव्य। शरद पवारांनी यांना आरक्षण दिलं, त्यांचे हे उपकार त्यांनी ठेवले नाहीत, मनोज जरांगेंचं छगन भुजबळांवर टीका। मुंबईमध्ये महापौर मराठी आणि महायुतीचाच होईल, संजय राऊतांच्या आरोपांनंतर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांकडून विश्वास व्यक्त। मुंबईचा महापौर मराठी होणार, तोही भगव्या रक्ताचा होईल, दिल्लीचे जोडे उचलणारा होणार नाही, राऊतांचा नाव न घेता शिंदेंना टोला। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक या महापालिकांबाबत ठाकरे बंधूंचं एकमत, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। सिंधुदुर्ग जिल्हा बँक कर्ज घोटाळ्याचं प्रकरण ईडीकडे द्यायला हवं होतं, मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण ईडीकडे सोपवावं, संजय राऊतांची मागणी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तोंडावर पाडलं, खासदार संजय राऊत यांची फडणवीसांवर टीका। भाजपनं विदर्भातील जनतेचा विश्वासघात केला, विदर्भ राज्य करू असं आश्वासन दिलं, मात्र ते विसरले, वामनराव चटप यांची टीका। भाजपच्या ओठात एक पोटात एक, वामनराव चटप यांची प्रतिक्रिया। मविया एका पक्षाची नाही तर 3 प्रमुख पक्षांची बनली आहे, मवियासोबत शिवसेनेचे उत्तम संबंध आहेत, संजय राऊत यांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू एकत्र येत असल्यास वाईट वाटायचं कारण नाही, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। तर मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, भुजबळांकडून विश्वास व्यक्त। गौतमी पाटीलला पुणे पोलिसांकडून क्लीन चिट, अपघातावेळी गौतमी पाटील गाडीत नव्हती, गौतमी पाटीलवर कारवाई होणार नाही, या गुन्ह्यात गौतमी पाटीलचा समावेश नाही, पुणे पोलिसांची माहिती। महाराष्ट्रात 15 ते 20 नोव्हेंबर दरम्यान नगर परिषद निवडणुका, तर 15 ते 20 डिसेंबर दरम्यान जिल्हा परिषद निवडणुका होण्याची शक्यता। 15 जानेवारीला बीएमसीसह सर्व पालिका निवडणुका होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। यवतमाळमध्ये एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा मोर्चा, बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याची बंजारा समाजाची मागणी, 400हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात। लातूरमध्ये बंजारा समाजाकडून मोर्चाचं आयोजन, मोर्चात जिल्ह्यातील ग्रामीण भागासह कर्नाटक सीमावर्ती भागातूनही बंजारा समाज दाखल। हैदराबाद गॅझेटियरच्या शासन निर्णयाविरोधातील याचिकांवरील आजची सुनावणी उद्या होणार, याचिकेत योग्य ते बदल करण्याची याचिकाकर्त्यांना अनुमती। कफ सिरपमुळे उपचार सुरू असलेल्या मध्य प्रदेशातील 6 मुलांचा नागपुरात मृत्यू, औषधांबद्दल काही संशयास्पद वाटल्यास प्रशासनाला कळवा, औषध विभागाचं नागरिकांना आवाहन। सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ला करण्याचा प्रयत्न, वकिलांना जवळ येऊन बूट फेकण्याचा प्रयत्न केला, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेळीच रोखलं, सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही, वकिलाचं वक्तव्य, सुरक्षा रक्षकांनी वकिलाला तातडीनं बाहेर काढलं। दिलीप खेडकरच्या जामीन अर्जावर आज बेलापूर न्यायालयात सुनावणी, दिलीप खेडकरनं ट्रक क्लीनरचं अपहरण केल्याचा आरोप। पुणे पोलिसांची गुंड निलेश घायवळच्या घरावर छापेमारी, छापेमारीत घायवळच्या कोथरूडमधील घरात जिवंत काडतुसांसह मराठवाड्यातील पवनचक्की प्रकल्पासंदर्भातील फाईल्स सापडल्या, पोलिसांकडून घायवळचे कोथरूड परिसरातील ऑफिस सील।
नितेश राणे जिल्हा बँकेतील कर्ज घोटाळ्यांचे सूत्रधार, प्रकरणाची संबंधित यंत्रणांनी दखल घेतली नाही. राजन तेलींचा नितेश राणेंवर आरोप, बँक टिकली पाहिजे म्हणून मुख्यमंत्र्यांना भेटणार, राजन तेलींची माहिती. निलेश गायवळला कुणी मदत केली, क्लिअरन्स सर्टिफिकेट कुणी दिलं याचीही चौकशी व्हावी. खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी, तर पोलिसांनी तपास करावा. जिवंत काडतुस नाही, जिवंत गाडलेली माणसं सापडतील, रवींद्र धंगेकर यांचा खळबळजनक दावा. धंगेकर आमदार नाही, प्रसिद्धीसाठी चर्चेत राहावं लागतं. धंगेकरांकडे आरोप करून चर्चेत राहण्यापलीकडे काम नाही. दरेकरांची धंगेकरांवर टीका, दरेकरांना पुणेकरांच्या व्यथा माहीत नाही, धंगेकरांचं दरेकरांना प्रत्युत्तर. प्रसाद लाड यांची बेस्टच्या नवनियुक्त महाव्यवस्थापकांसोबत बैठक. बेस्ट कामगारांच्या विविध मागण्यांसाठी बैठकीत कामगारांसंदर्भातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा. आनंदाचा शिधा योजना बंद होण्याची शक्यता. यंदाच्या दिवाळीत आनंदाचा शिधा वाटपासाठी निधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला नसल्याची सूत्रांची माहिती. तर मुख्यमंत्री कार्यालयाकडून सूचना न मिळाल्यानं निधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला नाही अशी ही माहिती. आनंदाचा शिधावर योग्य निर्णय वरिष्ठ मंडळी घेतील. वरिष्ठ निर्णय घेऊन जो शिधा आहे तो पोहोचवतील, पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. तर आनंदाचा शिधा शिंदेंनी सुरू केला म्हणून योजना बंद केली असावी. आनंदाचा शिधा मुद्द्यावर शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजनेमुळे इतर ठिकाणी फटका यावेळी शक्य नसल्याचं आनंदाच्या शिधाबाबत अर्थ खात्यानं सांगितलं. सर्वच विभागांना निधीची कमतरता, भुजबळांची माहिती. अमित शहा पॅकेज जाहीर करतील अशी अपेक्षा होती. राज्य सरकारकडून अद्याप केंद्राला प्रस्ताव गेला नाही, शशिकांत शिंदे यांची टीका. अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा फॉरेन्सिक अहवाल समोर. देशमुखांच्या गाडीवर टाकलेला दगड 9.5 किलोचा असल्याचा अहवालात उल्लेख. रिपोर्ट बदलण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला, अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. रमी प्रकरणात कोकाटेंकडून रोहित पवारांना नोटीस. कोकाटेंकडून रोहित पवारांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा. कोकाटेंनी पाठवलेल्या नोटीशीवर सुनावणी. माणिकराव कोकाटे आज नाशिक कोर्टात बाजू मांडणार. अनिल परबांनी शासनाचा 700 कोटींचा महसूल बुडवला. तर विना परवानगी परबांनी पनवेल ते राजापूर केबल लाईन टाकली, रामदास कदमांचा दावा. तर मुख्यमंत्र्यांना अनिल परबांविरोधात सर्व पुरावे देणार, रामदास कदम यांचं वक्तव्य. शिवतीर्थवर मनसे नेत्यांच्या बैठकीला सुरुवात. राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थवर मनसे नेत्यांची बैठक. पंढरपूरमध्ये कार्तिक यात्रेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक संपन्न. 2 उपमुख्यमंत्री असल्यानं शासकीय महापूजा कोण करणार यासाठी विधी आणि न्याय विभागाकडे मंदिर समिती विचारणा करणार. कार्तिकीची शासकीय महापूजा एकनाथ शिंदे यांनी करावी अशी वारकऱ्यांची मागणी. शिंदेंना महापूजेला घेऊन या अशी विनंती अनेक महाराजांनी केली. माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचं वक्तव्य. रत्नागिरीच्या गणपतीपुळे देवस्थान समितीकडून नुकसानग्रस्त जिल्ह्यांना मदतीचा हात. ट्रस्टकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 21 लाख आणि सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र या संस्थेला 21 लाखांची मदत. अमरावतीत मराठवाड्यातील नुकसानग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत काँग्रेसकडून मदत. माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत 3,53,000चे चेक सुपूर्द. सोलापूरच्या पोफळजमध्ये रेल्वे भुयारी मार्गात पावसाचं पाणी साचल्यानं 20 दिवसांपासून पोफळज शेटफळ रस्ता बंद. रस्ता लवकर सुरू न झाल्यास ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा. परळीत खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकरी देविदास शिंदे यांची आत्महत्या. 10,000 रुपयांचे 5 लाख रुपये दे नाहीतर शेती नावावर कर असं सावकारानं तगादा लावल्यानंच शेतकऱ्याची आत्महत्या. संभाजीनगर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल. पुण्याच्या विरगाव खोऱ्यातील शेती गोगलगायींच्या उपद्रवानं संकटात. हातातोंडाशी आलेल्या भातासह इतर पिकाची नासाडी होत असल्यानं शेतकरी हैराण. बीडच्या परळीत काढून ठेवलेलं सोयाबीन पुन्हा पावसानं भिजल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान. दिवाळीपूर्वी पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. गडचिरोलीतील सिरोंचा आणि कोरची तालुक्यात मुसळधार पाऊस. पावसाचा भात आणि कापसाच्या पिकाला फायदा होणार असल्यानं शेतकरी सुखावला. नाशिकच्या विंचूरमध्ये व्यापाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ गाव बंद. प्राणघातक हल्ल्याचा व्यापाऱ्याकडून तीव्र निषेध. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. जळगावच्या भुसावळमध्ये दीपनगर राखीची वाहतूक करणाऱ्या 23 टँकरवर आरटीओची कारवाई. आरटीओ विभागाच्या पथकानं कारवाई केल्यानं खळबळ. नागपूरमधील मानकापूर पोलिसांकडून वाहन चोरीच्या प्रकरणात एका आरोपीला अटक. आरोपीकडून सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.
गोंदियाच्या पुराडामध्ये शेततळ्यात बुडून 3 तरुणांचा मृत्यू. पोहायला गेले असता तिघांचा मृत्यू. घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त. चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील उमा नदीच्या पुलावर वाघाच्या हल्ल्यातून दुचाकीस्वार थोडक्यात वाचले. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. अमरावती शहरातील कॅम्प परिसरात बिबट्याचा वावर. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागानं बसवला पिंजरा. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. नाशिकमध्ये टवाळखोरांची सोशल मीडियावर व्हिडिओ बनवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. गुन्हेगारीचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा असं म्हणत रील व्हायरल. टवाळखोरांकडून नाशिक पोलिसांना व्हिडिओ बनवत आव्हान. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील दहिवतमध्ये पेट्रोल पंपावर दरोडा. पिस्तुलीचा धाक दाखवत 4 दरोडेखोर 22,000ची रोकड घेऊन पसार. पोलीस निरीक्षकांकडून घटनास्थळाची पाहणी करत पुढील कार्यवाही सुरू. नांदेड शहरातील पिरबुरहान नगरमधून 1.5 वर्षाच्या मुलाचं अपहरण. 2 अनोळखी व्यक्तींनी अपहरण केल्याची माहिती. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. अपहरणाचा गुन्हा दाखल करत अधिकचा तपास सुरू. कोल्हापूर सांगली रोडवर कोंडीगिरी फाट्याजवळ भीषण अपघात. भरधाव कारची दुचाकीवर येणाऱ्या दोघांना धडक. अपघातात 2 परप्रांतीय कामगारांचा जागीच मृत्यू. वर्ध्यात साईबाबांच्या पालखीचा सोहळा उत्सव. साई मंदिरातून पालखी सोहळ्याची सुरुवात. नागरिकांकडून रांगोळ्या काढत पालखीचं स्वागत. धुळ्यातील एकविरा देवी मंदिरात कोजागिरी निमित्त दुर्गा सप्तशती पाठचं आयोजन. स्वामी समर्थ मंदिर ट्रस्टच्या वतीनं 350 महिलांसह दुर्गा सप्तशती पाठचं आयोजन. नाशिकमध्ये कोजागिरी निमित्तानं दुधाला 100 रुपये लिटरचा भाव. दूध विकत घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. बुलढाण्याच्या आसलगाव जिल्हा परिषद शाळेत कोजागिरी निमित्तानं भुलाबाई उत्सव. पारंपरिक उत्सवाची जाण व्हावी म्हणून उत्सवाचं आयोजन. उत्सवात शाळेतील सर्व शिक्षकांसह विद्यार्थी सहभागी. एमपीडीए कायद्याचा बेजबाबदारपणे वापर केल्याबद्दल जळगाव जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं जिल्हाधिकाऱ्यांवर 2 लाखांचा दंड ठोठावला. जन्मजात अंध आणि अनाथ असलेली माला पापळकर नागपुरात स्वीकारणार महसूल सहाय्यक पदाचा पदभार. 32 वर्षापूर्वी माला जळगावच्या रेल्वे स्थानकावर बेवारस स्थितीत सापडली होती. सोलापूरच्या करमाळ्यात आंतरराष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेत भारतीय संघात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ओंकार लबडेंची घोड्यावरून मिरवणूक. मिरवणुकीनंतर ग्रामस्थांकडून ओंकारचा नागरी सत्कार. अमरावतीत अभिजात मराठी भाषा सप्ताहाचं आयोजन. शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते सप्ताहाचं उद्घाटन. यावेळी विद्यापीठ परिसरातून ग्रंथ दिंडी काढण्यात आली. दक्षिण मुंबईच्या सँडहर्स्ट रोड स्थानकावरील हँकॉक पुलाचं काम अर्धवटच. 10 वर्षापासून या पुलाचं काम सुरू. उर्वरित काम कधी होणार सवाल उपस्थित. पुलामुळे म्हाडाच्या इमारती बाधित होत असल्यानं नियोजनाअभावी प्रकल्प फसल्याची चर्चा. ठाण्यात गणेश नाईकांचा पुन्हा जनता दरबार. गडकरी रंगायतांमध्ये गणेश नाईकांचा जनता दरबार. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनता दरबाराला महत्त्व. शरद पवारांनी पुण्यात साखर कारखानदारांची बैठक बोलावली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये 12 ऑक्टोबरला बैठकीचं आयोजन. राज्यभरातील साखर कारखान्यांचे चेअरमन बैठकीला उपस्थित राहणार. वाल्मिक कराडच्या नावानं सोशल मीडियावर बॅनर व्हायरल. वाल्मिक कराडसाठी पैसे गोळा करण्याबाबत उल्लेख. व्हायरल बॅनरवर धनंजय मुंडे, मंत्री पंकजा मुंडे यांचाही फोटो. पाकव्याप्त काश्मीर म्हणजे भारताच्या घरातील एक खोली. पीओके पुन्हा मिळवायचा आहे. मध्य प्रदेशातील कार्यक्रमात पीओकेबाबत मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेच्या अध्यक्षपदी आमदार सचिन अहिर यांची नियुक्ती. बेस्ट निवडणुकीत पराभव झाल्यानं तत्कालीन अध्यक्ष सुहास सामंत यांनी दिला होता राजीनामा. उपनेते नितीन नांदगावकरांवर सरचिटणीस पदाची जबाबदारी. कोल्हापूरच्या कागलमधील मुरगुडमध्ये मंत्री हसन मुश्रीफांना धक्का. माजी नगराध्यक्ष प्रवीण सिंह पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार. मुख्यमंत्री फडणवीस बावनकुळेंच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी शबरीन झिनत यांची निवड. दिल्ली हायकमांडकडे 3 नावांची झाली होती शिफारस. मुंबईतील युवक काँग्रेस पदावर पहिल्यांदाच महिलेची निवड. अभिनेते महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंची घेतली भेट. मुंबईत पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमाचा ट्रेलर लॉन्च कार्यक्रम. कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी महेश मांजरेकर राज ठाकरेंच्या भेटीला. संभाजीनगरच्या सिल्लोड तहसील कार्यालयासमोर ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी सरपंच मंगेश साबळे यांचं आमरण उपोषण सुरू. 7 दिवसापासून सरपंच मंगेश साबळेंचं उपोषण सुरू. शक्ती या संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा. बंदरांवर धोक्याचा सिग्नल फडकवण्यात आला. वादळाची तीव्रता वाढत असल्यामुळेच मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा. पुण्यात एका नियोजित कार्यक्रमासाठी खासदार सुप्रिया सुळे दाखल झाल्या असतानाच टीव्हीवर सिरियल पाहताना जास्त जाहिराती येतात. त्यावर काहीतरी उपाययोजना करा
असं म्हणत एका आजींची सुप्रिया सुळेंकडे मागणी। पुणे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये चांगला पाऊस, मावळ तालुक्यात सर्वाधिक सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस, पाण्याची चिंता मिटली, पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान। मराठवाडा आणि उत्तराखंडमधील आपत्तीग्रस्तांसाठी कोल्हापुरातील पणदूरकर दाम्पत्याकडून 10 लाखांची मदत, ही रक्कम पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधीत जमा। मराठवाड्यात पूरग्रस्तांसाठी दौंड तालुक्यातील कासुर्डीमधील नागरिकांकडून मदतीचा हात, पूरग्रस्तांसाठी 6 टन किराणा साहित्य मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये वाटप। बीडच्या आष्टीमध्ये पूर ओसरून 8 दिवस उलटले, मात्र परिस्थिती जैसे थे। गावाची परिस्थिती पाहून सरपंच अशोक औटे यांना अश्रू अनावर, जेवढी क्षेत्र जमीन खरडून गेली तेवढी मदत करा, अन्यथा आम्ही सर्वच गोष्टींवर बहिष्कार टाकू, सरपंचांचा आक्रोश। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।